Hello dear student friends, Dr. Bapuji Salunke Institute of Engineering and Technology, Kolhapur welcomes you all to e-learning platform. This is Science and Humanities Department. Myself, Mr. Sudarshan Dinkar Mahadik, and the course which we are learning is Basic Science Physics. Unit 3rd, Heat and Optics. Learning outcome. The learning outcome for our today's topic is understand the concept of heat and temperature and difference between them. आजचा टॉपिक शिकल्यानंतर तुमच्यामध्ये कोणता क्षमता येतील पहा की हीट अँड टेम्परेचर. हीट म्हणजे उष्णता अँड टेम्परेचर म्हणजे तापमान. उष्णता आणि तापमान या कन्सेप्ट म्हणजे संज्ञा. उष्णता आणि टेम्परेचर या संज्ञांचं तुम्हाला अंडरस्टँडिंग म्हणजे तुम्हाला त्याचं आकलन होईल, त्या समजून येतील आणि त्यांच्यामध्ये फरक काय हेही समजून येईल. हीट अँड टेम्परेचर आपण सुरुवातीला हीट पाहू. लेट अस सी व्हॉट डज इट मीन बाय हीट. हीट इज द फॉर्म ऑफ एनर्जी विच प्रोड्युसेस सेन्सेशन ऑफ अ हॉटनेस. फॉर्म ऑफ एनर्जी. एनर्जी म्हणजे ऊर्जा. ऊर्जेचे अनेक फॉर्म म्हणजे रूप. ऊर्जेची अनेक रूपं आहेत आपल्याला माहिती आहे. त्यापैकीच ऊर्जेचं एक रूप म्हणजे हीट म्हणजे उष्णता. हीटची काय डेफिनेशन आहे? हीट इज द फॉर्म ऑफ एनर्जी विच प्रोड्युसेस सेन्सेशन ऑफ अ हॉटनेस. म्हणजे उष्णता हा ऊर्जेचे एक असा प्रकार आहे, ऊर्जेचे एक असं रूप आहे जे निर्माण करतं. काय निर्माण करतं? सेन्सेशन ऑफ अ हॉटनेस. म्हणजे हॉटनेस उष्णतेची, गरमपणाची अशी जाणीव, सेन्सेशन म्हणजे जाणीव निर्माण होते. म्हणजे एखाद्या बॉडीमध्ये, एखाद्या मॅटरमध्ये ज्यावेळी तुम्ही हीट इंजेक्ट करता त्यावेळी ती बॉडी हॉट होत जाते आणि ज्यावेळी त्या बॉडीमधून तुम्ही उष्णता मागे काढून घेता तेव्हा ती बॉडी कोल्ड होत जाते. म्हणजे ती बॉडी हॉट असेल, हॉटर असेल, हॉटेस्ट असेल का कोल्ड असेल हे सगळं हीट ठरवते. उष्णतेचं त्याच्यामधलं प्रमाण ठरवते की तिच्यामध्ये सेन्सेशन ऑफ अ हॉटनेस किती असेल ते. ऑल द मोलिक्युल्स ऑफ अ बॉडी पजेस स्मॉल अमाउंट ऑफ अ कायनेटिक एनर्जी. हीट एनर्जी possessed by the body is mainly due to kinetic energy of a molecules. मोलिक्युल्स म्हणजे रेणू. आपल्याला माहिती आहे की एखादी बॉडी, एखादा मॅटर हा मोलिक्युल्सनं बनलेला आहे. कायनेटिक एनर्जी म्हणजे गतिज ऊर्जा. आता हे स्टेटमेंट आपल्याला काय सांगतं की एखादी बॉडीमधील जे मोलिक्युल्स आहेत ते स्मॉल अमाऊंट ऑफ कायनेटिक एनर्जी म्हणजे प्रत्येक मोलिक्यूल हा थोड्या प्रमाणामध्ये गतिज ऊर्जा धारण करत असतो आणि ही प्रत्येक मोलिक्यूल ही जी गतिज ऊर्जा धारण करतोय ना त्यामुळेच हीट एनर्जी त्या बॉडीकडनं पजेस केली जाते. म्हणजे तिच्या समवेत ती बॉडी असते, त्या बॉडीमध्ये ती हीट एनर्जी असते. हीट फ्लोज फ्रॉम हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर. म्हणजे उष्णता ही उच्च तापमानाकडून कमी तापमानाकडे वाहत असते. म्हणजे जिथं जास्त तापमान आहे त्या ठिकाणाहून, त्या पॉईंटहून, त्या बॉडीमधून जिकडे कमी तापमान आहे अशा पॉईंटकडे, अशा बॉडीकडेच उष्णतेचं वहन होत असतं. आता या डायग्राममध्ये पहा बरं. रेड एरिया जो आहे तो हायर टेम्परेचर आहे. जो तुम्हाला व्हायलेट कलर, ब्लू कलरमध्ये जो एरिया दिसतोय इथं हा लोअर टेम्परेचरचा आहे. आता हायर टेम्परेचर ज्या बाजूला आहे तिकडून हीट ही जिकडे लोअर टेम्परेचर आहे त्या बाजूला जात असते. हीट इज अन एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. मीन्स व्हॉट? तुम्हाला त्यासाठी समजून घ्यावे लागेल की एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी इज अ प्रॉपर्टी ऑफ अ बॉडी विच डिपेंड्स ऑन द अमाऊंट और साइज ऑफ अ मॅटर ऑफ अ सॅम्पल. म्हणजे एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे अशा प्रॉपर्टी, असे गुणधर्म जे तुम्ही जी बॉडी घेतलेली आहे तिची साईज किंवा तिच्या अमाऊंटवर डिपेंड असतात त्यांना म्हणायचं एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. म्हणजे बघा उदाहरणार्थ आता एका एक्झाम्पलच्या साहाय्यानेच मी तुम्हाला सांगतो. हीट रिक्वायर्ड टू बॉईल 1 लिटर ऑफ वॉटर अँड 4 लिटर्स ऑफ वॉटर इज डिफरंट. आता इथं पहा, 1 लिटर पाणी उकळविण्यासाठी तुम्हाला लागणारी उष्णता आणि 4 लिटर पाणी उकळविण्यासाठी तुम्हाला लागणारी उष्णता
ही वेगवेगळी आहे, कारण 1 लिटर पाण्यासाठी उकळवण्यासाठी जी काही उष्णता लागणार आहे तिच्या तुलनेमध्ये 4 लिटर पाणी उकळविण्यासाठी जी उष्णता लागणार आहे ती कमी असणार आहे, बरोबर. म्हणजे साईज किंवा अमाऊंट बदलली की हीटसुद्धा बदलली, ओके, रिक्वायर्ड हीटसुद्धा बदलली, बरोबर. म्हणजेच ही एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय की अशी प्रॉपर्टी जी अमाऊंट ऑफ मॅटर और अमाऊंट ऑफ सॅम्पलवर डिपेंड असते. इथं तसं आहे, 1 लिटर पाणी घेतलं इतकी ठराविक हीट लागेल, पण त्याच्यापेक्षा जास्त घेतलं, 4 लिटर पाणी घेतलं तर त्याच्यापेक्षा जास्त हीट लागेल पाणी उकळविण्यासाठी. म्हणून हीट इज अन एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. यू मस्ट कीप इन दिस माइंड दिस पॉइंट ॲज इट इज व्हेरी एक्झाम्पल और इट इज व्हेरी इसेन्शियल फॉर एक्झामिनेशन. हीट इज अ कॉज. कॉज म्हणजे कारण. उष्णता हे कारण आहे. हीट इज द सम ऑफ एनर्जीज ऑफ ऑल मोलिक्युल्स ऑफ द बॉडी. आपणा सर्वांना माहिती आहे की बॉडी ही मोलिक्युल्सनी बनलेली आहे आणि त्या बॉडीमधील सर्व मोलिक्युल्सची जी कायनेटिक एनर्जी आहे, म्हणजे प्रत्येक मोलिक्युलची जी कायनेटिक एनर्जी आहे त्या सर्व कायनेटिक एनर्जीची बेरीज म्हणजेच त्या बॉडीची हीट. माझं हे स्टेटमेंट तुम्ही परत एकदा ऐका. एखाद्या बॉडीमधील सर्व मोलिक्युल्स जे आहेत त्या सर्व मोलिक्युल्समधील प्रत्येक मोलिक्युलची कायनेटिक एनर्जी आहे, त्या सर्व कायनेटिक एनर्जीची बेरीज म्हणजे हीट. एसआय युनिट ऑफ हीट इज अ जूल. हीटचं एसआय युनिट हे जूल आहे. आता टेम्परेचर काय आहे? टेम्परेचरची डेफिनेशन. टेम्परेचर इज द मेजर ऑफ हॉटनेस और कोल्डनेस ऑफ बॉडी. आता आपण पाहू की एखादी बॉडी आपण म्हणतो की हॉट आहे किंवा एखादी बॉडी कोल्ड आहे, परंतु तिचं एक्झॅक्ट मेजरमेंट म्हणजे अचूकरित्या सांगणारी अशी कोणती तरी राशी आपल्याला पाहिजे आहे, एखादं मेजर आपल्याला पाहिजे आहे जे सांगेल की ती बॉडी नेमकी किती हॉट आहे किंवा नेमकी किती कोल्ड आहे, किती गरम किंवा किती थंड आहे. हे सांगण्यासाठी आपल्याला एक मेजर लागतं आणि ते मेजर म्हणजेच टेम्परेचर. म्हणजे हॉटनेस और कोल्डनेस ऑफ अ बॉडी या संदर्भात भाष्य करणं, या संदर्भात आणखीन माहिती देणारी एक राशी, एक मेजर म्हणजे ते कोणतं आहे? टेम्परेचर. टेम्परेचर ही फिजिकल क्वांटिटी. बघा, टेम्परेचर तुम्हाला सांगत असतं थोडक्यामध्ये की एखादी बॉडीची मध्ये उष्णतेचं प्रमाण किती आहे किंवा उष्णतेचं प्रमाण तिथं किती नाही हे सांगत असतं. टेम्परेचर इज द मेजर ऑफ ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ द बॉडी. पहा, हे खूप महत्त्वाचं आहे. ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ अ बॉडी ह्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या की एखाद्या बॉडीमधील सर्व मोलिक्युल्स मध्ये असणारी जी कायनेटिक एनर्जी आहे ना त्यांचं ॲव्हरेज घेतलं तर ते येणारं जे ॲव्हरेज आहे ना त्याचं मेजर म्हणजे टेम्परेचर. म्हणजे टेम्परेचर असं सांगत असतं थोडक्यात, अगदी सोप्या शब्दांमध्ये सांगायचं तर टेम्परेचर तुम्हाला हे सांगत असतं की त्या बॉडीमधील मोलिक्युल्सची ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी किती आहे. बघा, फरक इथं ध्यानामध्ये घ्या. हीट जी आहे ती त्या बॉडीमधील सर्व मोलिक्युल्सच्या कायनेटिक एनर्जीची बेरीज असते, तर दुसऱ्या बाजूला टेम्परेचर हे त्या बॉडीमधील सर्व मोलिक्युल्स जे आहेत त्यांच्या कायनेटिक एनर्जीचं ते ॲव्हरेज असतं, त्याला आपण टेम्परेचर असं म्हणतो. दॅट इज टेम्परेचर ऑफ अ बॉडी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अमाऊंट ऑफ कायनेटिक एनर्जी ऑफ अ मोलिक्युल्स ऑफ अ बॉडी. म्हणजे काय की एखाद्या अगदी सोप्या शब्दात सांगायचं डायरेक्टली प्रोपोर्शनल, याचा अर्थ समप्रमाणात. एखाद्या बॉडीमधील मोलिक्युल्सची ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी जी आहे, सरासरी गतिज ऊर्जा जी आहे ती वाढली तर म्हणायचं टेम्परेचर वाढलं, ती कमी झाली तर म्हणायचं टेम्परेचर कमी झालं. इतका सिंपल अर्थ या स्टेटमेंटचा आहे. टेम्परेचर डिटरमिन्स डिरेक्शन ऑफ अ फ्लो ऑफ अ हीट. अगदी सिंपल आहे. टेम्परेचर तुम्हाला हे शोधून काढण्यासाठी मदत करतं किंवा हे सांगतं की उष्णतेचं वहन हे कोणत्या दिशेनं होत आहे, उष्णता कोणत्या दिशेनं व्हायला लागलेली आहे हे तुम्हाला टेम्परेचरमुळे समजतं. म्हणजे उदाहरणार्थ आता एका डायग्रामच्या साहाय्यानं आपण समजून घेऊया. इथं एक बॉडी आहे रेड कलरमध्ये आणि ब्लू कलरमध्ये एक बॉडी इथं आहे. आता रेड कलरची बॉडी आहे त्याचं तुम्ही टेम्परेचर मोजलं, कोल्ड बॉडी आहे त्याचं टेम्परेचर सेकंड बॉडी जी आहे तिचं टेम्परेचर तुम्ही मोजलं आणि ह्या दोन बॉडीची टेम्परेचर मोजल्यानंतर तुम्हाला कळालं की रेड कलरची बॉडी हिचं टेम्परेचर जास्त आहे, ब्लू कलरची बॉडी आहे तिचं टेम्परेचर आहे ते कमी आहे.
याचा अर्थ आपण आधी पाहिलेला आहे की हीट फ्लोज फ्रॉम हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर. इथं हायर टेम्परेचर आहे, इथं लोअर टेम्परेचर आहे, म्हणजेच हीट ही इकडून इकडे या दिशेने प्रवास करते आहे. टेम्परेचर डिटरमिन्स द डिरेक्शन ऑफ फ्लो ऑफ अ हीट. ओके. टेम्परेचर इज अन इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय? द प्रॉपर्टी विच डझंट डिपेंड ऑन द अमाऊंट ऑफ अ मॅटर और सॅम्पल साईज. बघा, अशी प्रॉपर्टी जी किती सॅम्पल घेतलेला आहे त्याच्यावर काहीही डिपेंड नाही आहे. म्हणजे उदाहरणार्थ आता एका सिंपल उदाहरणाच्या साहाय्यानेच बघा ना, की बॉइलिंग पॉईंट ऑफ 1 लिटर ऑफ वॉटर अँड 500 लिटर ऑफ वॉटर इज अ सेम. म्हणजे काय, 1 लिटर तुम्ही उकळतं पाणी घेतलं आणि 500 लिटर उकळतं पाणी घेतलं आणि त्या दोघांचंही टेम्परेचर म्हणजे तापमान तुम्ही मोजलं तर ते कसं येणार आहे? सेम. बरोबर. बॉइलिंग पॉईंट ऑफ 1 लिटर ऑफ वॉटर इज ऑल सेम अँड 500 लिटर ऑफ वॉटर इज ऑल्सो सेम. म्हणजे टेम्परेचर ही डिपेंड नाही की तुम्ही किती मोठं सॅम्पल घेतले. हीटचं त्याच्या उलटा आहे पहा. हीट इज अन एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, टेम्परेचर इज अन इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. टेम्परेचर इज द इफेक्ट. आपण पाहिलं होतं की हीट इज द कॉज. हीट हे कारण आहे, तर टेम्परेचर इज द इफेक्ट. टेम्परेचर हा परिणाम आहे. एसआय युनिट ऑफ टेम्परेचर इज अ केल्विन. टेम्परेचरचं एसआय युनिट काय आहे? केल्विन. कॅलरी. आता कॅलरी हा शब्द आपण सर्वांनी ऐकलेला आहे. बघूया त्याची वैज्ञानिक व्याख्या म्हणजे सायंटिफिक डेफिनेशन काय आहे. 1 कॅलरी ऑफ अ हीट इज डिफाइन्ड ॲज दी amount of heat energy required to raise the temperature of 1 gram of water through 1 degree Celsius. Very much simple definition it is. 1 कॅलरी उष्णता म्हणजे काय? तर 1 ग्रॅम पाणी घेतलं आणि त्या 1 ग्रॅम पाण्याचं तापमान हे 1 डिग्री सेंटीग्रेडनं वाढविण्यासाठी आपल्याला जितकी काही उष्णता त्या पाण्याला द्यावी लागेल ती उष्णता म्हणजेच 1 कॅलरी एवढी उष्णता. पुन्हा एकदा माझी डेफिनेशन ऐका की 1 कॅलरी उष्णता म्हणजे काय? द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ 1 ग्रॅम ऑफ वॉटर बाय 1 डिग्री सेल्सिअस. म्हणजे 1 ग्रॅम पाण्याचं तापमान 1 डिग्री सेल्सिअसनं वाढविण्यासाठी जितकी उष्णता त्या पाण्याला द्यावी लागेल तेवढ्या उष्णतेला आपण म्हणायचं 1 कॅलरी इतकी हीट. 1 कॅलरी इज इक्वल टू 4.186 जूल. 1 किलो कॅलरी. 1 किलो कॅलरी ऑफ हीट इज डिफाइन्ड ॲज द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी रिक्वायर्ड टू raise the temperature of 1 kilogram of water through 1 degree Celsius. 1 किलोग्रॅम पाणी घेऊन त्याचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसनं वाढविण्यासाठी आपल्याला जितकी काही उष्णता त्या पाण्याला द्यावी लागेल तेवढ्या उष्णतेला म्हणायचं 1 किलो कॅलरी हीट. बघा, 1 किलो कॅलरी इज इक्वल टू 4186 जूल्स. Absolute zero temperature. It is a very important concept in a physics. You must know it. तुम्हाला ती कळेल. It is very simple. It is very important. बघा डेफिनेशन काय? The temperature at which pressure and volume of a gas theoretically becomes zero is called as absolute zero temperature. बघा, theoretically, प्रॅक्टिकली हे कधीही शक्य नसतं गॅसच्या बाबतीत की त्याचं प्रेशर आणि व्हॉल्यूम ह्या दोन कन्सेप्ट जे आहेत त्याचे 2 फॅक्टर हे 0 होतील. परंतु थिअरॉटिकली हे दिसून आलेलं आहे. बघा, ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर म्हणजे काय नेमकं? की असं टेम्परेचर, असं तापमान ज्या तापमानाला एखाद्या गॅसचे प्रेशर आणि व्हॉल्यूम हे फॅक्टर्स थिअरॉटिकली 0 होतात, 0 होतात. ज्या तापमानाला एखाद्या गॅसचं प्रेशर आणि व्हॉल्यूम हे 0 होतात त्या तापमानाला ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर असं म्हणतात. व्हेरी सिम्पल डेफिनेशन. इट इज ऑब्झर्वड दॅट ॲट अ टेम्परेचर -273 डिग्री सेल्सिअस प्रेशर अँड व्हॉल्यूम ऑफ अ गॅस थिअरॉटिकली बिकम्स 0. असं दिसून आलेलं आहे की
-273 डिग्री सेल्सिअस हे जे तापमान आहे, या तापमानाला एखाद्या गॅसचे प्रेशर अँड व्हॉल्यूम हे थिओरॉटिकली 0 होतात. बघा, विश्वामधील सर्व गॅसेसचे प्रेशर अँड व्हॉल्यूम हे या तापमानाला 0 होतात असं थिओरॉटिकली दिसून आलेलं आहे. बघा, ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर ही डायग्रॅम आहे, ही स्टडी करायची आहे आपल्याला. -273 डिग्री सेल्सिअस इज द मिनिमम पॉसिबल टेम्परेचर फॉर ऑल द गॅसेस. विश्वामधील सर्व गॅसेससाठीचं कमीत कमी तापमान हे किती असतं? -273 डिग्री सेल्सिअस. -273 डिग्री सेल्सिअस याचाच अर्थ 0 केल्विन, याचाच अर्थ -459 डिग्री फॅरनहाइट आर कॉल्ड ॲज ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. म्हणजे आपणास इथं दिसून येत असेल ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. बघा, हे फॅरनहाइट स्केल आहे, हे सेल्सिअस स्केल आहे आणि हे केल्विन स्केल आहे. -273 डिग्री सेल्सिअस म्हणजे 0 केल्विन म्हणजेच -459 डिग्री फॅरनहाइट. या टेम्परेचर्सना म्हणतात ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचरच्या संदर्भात आपल्याला काय माहिती हवं आहे? बघा, की ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर म्हणजे असं टेम्परेचर ज्या टेम्परेचरला विश्वामधील सर्व गॅसेसचं प्रेशर आणि व्हॉल्यूम हे थिओरॉटिकली 0 होतात. पॉईंट नंबर 1 दिस इज. सेकंड इज दॅट टेम्परेचर व्हॅल्यू इज -273 डिग्री सेल्सिअस and 0 Kelvin means -459 degree Fahrenheit. Okay, you can see here also absolute zero on 3 scales. It is very important as far as examination is considered. I hope the points in today's topic which we learned, which we discussed now, I think you all have understood those things. Thank you very much.